नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण आज मी तुमच्यासाठी मागे झालेले काही जिल्हा परिषदेचे जे महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स आहेत ते मी या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत। आणि हे क्वेश्चन्स फार महत्त्वाचे आहेत, कारण की हे क्वेश्चन्स तुम्हाला आणखीन विचारण्याची फार दाट शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा। आणि तसेच मित्रांनो, हे प्रश्न तुम्हाला पोलीस भरती, तसेच तलाठी भरती आणि इतर महाराष्ट्रातील सरकारी परीक्षा कोणतीही असो त्यामध्ये पण विचारण्याची फार शक्यता आहे। तर तुम्ही या व्हिडिओला सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर प्रश्न पहिला असा आहे की गीर जे आशियातील सिंहाचे घर आहे ते कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? गीर जे आशियामधील सिंहाचे घर आहे ते कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे गुजरात। तर गीर हे आशियातील सिंहाचे घर जे आहे ते गुजरात या राज्यामध्ये स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया। भारतात 1856 मध्ये टिंबटिंब यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली। भारतात 1856 मध्ये टिंबटिंब यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली। तर या ठिकाणी 4 ऑप्शन्स आहेत। तर त्यामधील ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच लॉर्ड डलहौसी हे उत्तर तुमचं एकदम बरोबर होईल। तर लॉर्ड डलहौसी यांनी भारतात 1856 मध्ये पुरातत्व विभागाची स्थापनाही केली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, बांधवगड राष्ट्रीय उद्यान टिंबटिंब येथे स्थित आहे। बांधवगड राष्ट्रीय उद्यान टिंबटिंब येथे स्थित आहे। तर याचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे मध्य प्रदेश। तर बांधवगड हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश या ठिकाणी स्थित आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। सार्वजनिक सत्य धर्मपुस्तक हा ग्रंथ कोणी लिहिला? सार्वजनिक सत्य धर्मपुस्तक हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे महात्मा फुले। तर सार्वजनिक सत्य धर्मपुस्तक हा ग्रंथ महात्मा फुले यांनी हा लिहिला आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे शहर हे कोणते आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे मुंबई। तर भारतातील सर्वात मोठे शहर मुंबई ही आहे। नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? भारतातील सर्वात लांब नदी ही कोणती आहे? तर या ठिकाणी उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे। नेक्स्ट क्वेश्चन, लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे जी.व्ही. मावळणकर। तर जी.व्ही. मावळणकर हे लोकसभेचे पहिले सभापती होते। नेक्स्ट क्वेश्चन, भारत हे नाव कोणत्या प्राचीन काळातील भव्य राजाशी संबंधित आहे? भारत हे नाव प्राचीन काळातील भव्य राजाशी संबंधित आहे। तर या ठिकाणीच उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन ए, ते म्हणजे भरत चक्रवर्ती। तर भरत चक्रवर्ती उत्तर तुमचं एकदम बरोबर होईल। नेक्स्ट क्वेश्चन, पाहण्यासाठी जमलेले लोक, पाहण्यासाठी जमलेले लोक यासाठी योग्य शब्द हा ओळखायचा आहे। तर या ठिकाणी उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे प्रेक्षक। नेक्स्ट क्वेश्चन, कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता विभक्तीत असतो। कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता हा विभक्तीत असतो। तर या ठिकाणी उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे चतुर्थी। हे उत्तर तुमचं एकदम बरोबर होईल। पुढचा प्रश्न पाहूया। आजी दृष्ट काढते, आजी दृष्ट काढते या वाक्यातील प्रयोग हा ओळखायचा आहे। त्याचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे कर्तरी प्रयोग। आजी दृष्ट काढते हे वाक्य कर्तरी प्रयोग होईल।
नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते सर्वनाम आत्मवाचक आहे? खालीलपैकी कोणते सर्वनाम आत्मवाचक आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन डी, ते म्हणजे मी, स्वतः. हे उत्तर तुमचं एकदम बरोबर होईल. नेक्स्ट क्वेश्चन, काही लक्षात येत नाही. काही लक्षात येत नाही या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. तर याचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे अनिश्चित. हे उत्तर तुमचं एकदम बरोबर होतं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेते म्हणाले की प्रत्येकाने सपाटून काम करावे. नेते म्हणाले की प्रत्येकाने सपाटून काम करावे या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर काय होईल? ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे मिश्र वाक्य हे या वाक्यातील प्रकार हा होईल. नेक्स्ट क्वेश्चन, तुम्ही आता बाहेर जा. तुम्ही आता बाहेर जा या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे आपल्याला. तर या ठिकाणी याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे हे वाक्य शुद्ध होईल. नेक्स्ट क्वेश्चन, वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे आपल्याला. जे चकाकते ते सोने नसते. जे चकाकते ते सोने नसते. तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे हे वाक्य मिश्र होईल. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखायचा आहे. तर वाक्य असं आहे, समुद्राच्या पाण्यावर तरंग उठले. समुद्राच्या पाण्यावर तरंग उठले. तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे वर. तर समुद्राच्या पाण्यावर तरंग उठले याचं उत्तर होईल वर. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या जोडीशी सदृश्य अशी पुढीलपैकी कोणती जोडी नाही? दिलेल्या जोडीशी सदृश्य अशी पुढीलपैकी कोणती जोडी नाही? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे लता आणि वेली. नेक्स्ट क्वेश्चन, सोने या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. सोने या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे सोने. नेक्स्ट क्वेश्चन, विसंगत मराठी शब्द ओळखायचा आहे. विसंगत मराठी शब्द हा ओळखायचा आहे. श्रावण, वसंत, कार्तिक आणि आषाढ. तर यामध्ये विसंगत शब्द कोणता होईल? तो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे वसंत. हा विसंगत मराठी शब्द हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? तर या ठिकाणी उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे विकारी. या प्रकारचे हे शब्द आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार नाही? वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार नाही? त्याचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे संयुक्तार्थी. हे उत्तर तुमचं एकदम बरोबर होईल. नेक्स्ट क्वेश्चन, पळसाला पाणी तीनच. पळसाला पाणी तीनच या म्हणीचा अर्थ काय आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे कुठेही मनुष्य स्वभावात सारखाच. तर कुठेही मनुष्याचा स्वभाव हा सारखाच असतो या म्हणीचा अर्थ हा होतो. नेक्स्ट क्वेश्चन, समानार्थी शब्द, विसंगत शब्द ओळखायचा आहे. समानार्थी शब्द आणि विसंगत शब्द हा ओळखायचा आहे. तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे काळोख. नेक्स्ट क्वेश्चन, आम्ही रोज योग्य पद्धतीने योगासने करतो. आम्ही रोज योग्य पद्धतीने योगासन करतो या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे रीती वर्तमान काळ. आम्ही रोज योग्य पद्धतीने योगासने करतो हे वाक्य रीती वर्तमान काळ हा होईल. नेक्स्ट क्वेश्चन, सलगी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सलगी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर या ठिकाणी याचा उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे दुरावा.
तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.